हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टिकानामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण व्हॅनिला आईस्क्रीम रेसिपी बघणार आहोत आणि ही रेसिपी मी एकदम मार्केट स्टाईलच बनवून तयार केलेली आहे। यामध्ये मी कोणताही घरगुती पदार्थ वापरलेला नाही आहे किंवा घरगुती कोणती ट्रिक वापरलेली नाही आहे। जशी तुम्हाला मार्केटमध्ये एकदम क्रीमी आणि मलाईदार आईस्क्रीम खायला भेटते ना, तशीच आईस्क्रीम आज आपण घरगुती पद्धतीने बनवणार आहोत। तर त्यासाठी एक मोठा बाउल घ्यायचा आहे। खूप लोकांना फक्त आणि फक्त मार्केटमधलीच आईस्क्रीम खायला आवडते, त्यांच्यासाठी ही आईस्क्रीम आहे। तर एक मोठा बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये 1 कप इतकं व्हिपिंग क्रीम ॲड करायची आहे। व्हिपिंग क्रीम जोपर्यंत डबल होत नाही तोपर्यंत आपल्याला इथं व्हिप करून घ्यायचं आहे। तर इथे मी व्हिपिंग क्रीमला फेटून घेतलेलं आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली व्हिपिंग क्रीम फेटून तयार होते। आता त्यामध्ये अर्धा कप इतकं कंडेन्स मिल्क वापरायचं आहे। यामध्ये गोडवा आणण्यासाठी आपल्याला इथे अर्धा कप इतकं कंडेन्स मिल्क लागणार आहे। त्याचमध्ये आपल्याला 1 टीस्पून इतकं व्हॅनिला एसेन्स वापरायचं आहे। आता परत आपल्याला 2-3 मिनिटांपर्यंत जोपर्यंत पूर्ण इन्ग्रेडियंट्स एकजीव होत नाही, एकत्र येत नाही, तोपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटं परत फेटून घेतल्यानंतर आता स्पॅच्युलाने याला मिक्स करून घेऊया, म्हणजे एकत्र येईल, पूर्ण मिक्स होईल व्यवस्थित। कंडेन्स मिल्क आणि व्हॅनिला एसेन्स टाकला आहे आपण यामध्ये, तर तो पूर्ण मिक्स होईल, त्यासाठी स्पॅच्युलाने एकदा मिक्स करून घेते। आता परत एकदा आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित होईल आणि आपण ज्यावेळेला आईस्क्रीम सेट करणार ना, त्यावेळेला व्यवस्थित गोड असं आईस्क्रीम बनून तयार होईल। त्यासाठी परत आपल्याला 2-3 मिनिटांपर्यंत फेटून घ्यायचं आहे। तरी ते मी 2-3 मिनिटांपर्यंत परत फेटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे क्रीमी अशी क्रीम इथे तयार झालेली आहे आणि तुम्ही याचा टेक्स्चर बघू शकता, तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता। याच पद्धतीची आपल्याला इथे क्रीम तयार करून घ्यायची आईस्क्रीमची। चला तर मग आता आपली क्रीम बनवून तयार झाली आहे। आईस्क्रीम सेट होण्याकरिता ठेवूया। तर एक कंटेनर घ्यायचा आहे। तर इथे माझ्याकडे आईस्क्रीम भरपूर प्रमाणात होती, त्यासाठी ते मी मोठ्या साईजचा कंटेनर घेतलेला आहे। तुम्ही जेवढ्या साईजची जेवढ्या प्रमाणात तुम्ही ते आईस्क्रीम बनवताय ना, त्या प्रमाणाचा त्या साईजचा एखादी डब्बा घ्या। कंटेनर कोणताही घेतला तरी चालतो, काचेचा असला तरी चालेल किंवा एखादी प्लास्टिकचा कंटेनर असला तरी चालते। माझ्याकडे प्लास्टिकचाच कंटेनर होता मोठ्या साईजमध्ये, म्हणून मी तो वापरलेला आहे इथे। तर आता त्यामध्ये पूर्ण आईस्क्रीमची क्रीम आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे। स्पॅच्युलाने इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि याला 8 ते 10 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे। तर मी या क्रीमला ओव्हरनाईट फ्रीजमध्ये सेट होण्याकरिता ठेवलेलं होतं। मी नाईटला ही आईस्क्रीम शूट केली होती, त्यासाठी ते मी ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं। तर मॉर्निंगला मी तुम्हाला दाखवणार आहे। एवढी सुंदर, एवढी क्रीमी आणि एवढी जशी मार्केटमध्ये भेटते ना, त्याच पद्धतीची ही आईस्क्रीम बनवून तयार होते। खूप लोकांना आईस्क्रीममध्ये कॉम्प्रोमाइज चालत नाही, जशी मार्केटमध्ये भेटते ना त्याच पद्धतीची खायला आवडते। तर तीच आईस्क्रीम आज आपण घरी ट्राय करणार आहोत। तर 10 तास झाले आहेत, म्हणजेच मी मॉर्निंगला तुमच्यासोबत ही रेसिपी दाखवत आहे। तर तुम्ही बघू शकता 10 तासानंतर खूप छान अशी आईस्क्रीम इथे सेट होऊन तयार झालेली होती। बघा, मी तुम्हाला सर्वसुद्धा करून दाखवणार आहे। एवढी क्रीमी आणि जशी आपण मार्केटमध्ये खातो ना, त्याच पद्धतीची आईस्क्रीम आज घरी बनवून तयार झाली आहे आणि खूप कमी किमतीमध्ये आणि खूप जास्त साहित्यसुद्धा नाही, फक्त आणि फक्त 3 इन्ग्रेडियंट्समध्ये आपल्याला एकदम मार्केटपेक्षाही छान आणि घरगुती पद्धतीने आईस्क्रीम खायला मिळत असेल, तर तुम्हाला मार्केटमध्ये जायची काय गरज आहे। फक्त आणि फक्त 3 इन्ग्रेडियंट्समध्ये घरी आईस्क्रीम बनवून तयार करा। तर इथे मी सर्वसुद्धा केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आईस्क्रीमला खूप जास्त लेयर्स आलेले आहेत आणि तुम्ही हे सुद्धा बघा की किती छान असं स्कूप होतं आहे। आईस्क्रीम किती छान चमचमध्ये निघत आहे, सेटसुद्धा किती छान झालेली आहे। याच पद्धतीने तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि तुम्हाला जर माझ्या या घरगुतीच रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखी नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला आईस्क्रीमचे हवे असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला पुढची रेसिपी कोणती बघायची आहे किंवा कोणत्या फ्लेवरची आईस्क्रीम रेसिपी बघायची आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमच्यासोबत शेअर करेल। थँक्यू।